लोकसभा निवडणूक संपल्यानंतर 26 जून रोजी होऊ घातलेल्या विधान परिषद निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे। शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून या संदर्भात पत्रक प्रसिद्ध करण्यात आले। त्यानुसार मुंबई पदवीधर मतदारसंघातून आमदार अनिल परब तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून ज.मो. अभ्यंकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। त्यामुळे आता ठाकरे गटाकडून आतापासूनच विधान परिषद निवडणुकीची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे। अनिल परब हे शिवसेनेचे विधान परिषदेत प्रतिनिधित्व करतात। महाविकास आघाडी सरकारमध्ये परिवहन मंत्री म्हणून त्यांनी यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली होती। उद्धव ठाकरे यांच्या मर्जीतील नेता म्हणून त्यांची ओळख आहे। ते रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्रीही होते। अनिल परब हे 2012 आणि 2018 मध्ये विधान परिषदेवर निवडून गेले होते। त्यांना पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाकडून विधान परिषदेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे। अनिल परब यांचा विधान परिषदेच्या आमदारकीचा कार्यकाळ 27 जुलै रोजी पूर्ण होतोय। त्यामुळे पुन्हा एकदा त्यांना उमेदवारी देऊन विधान परिषदेच्या रिंगणात शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आले। तर ज.मो. अभ्यंकर हे शिवसेनेच्या शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष आहेत। शैक्षणिक क्षेत्रातील विविध प्रश्नांवर आणि शिक्षकांच्या समस्यांवर त्यांनी सातत्यानं आवाज उठवलाय। महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष या पदांची धुरा अभ्यंकर यांनी सांभाळलेली आहे। त्यांना शिवसेनेनं विधान परिषदेच्या रिंगणात उतरवलंय। यापूर्वी शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका या 10 जून रोजी जाहीर करण्यात आल्या होत्या। मात्र मे महिन्याच्या सुट्टीसाठी अनेक शिक्षक गावी गेल्यानं या काळात निवडणूक घेणं उचित ठरणार नाही असं सांगत शिक्षक संघटनांनी निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केली होती। त्यानुसार आता विधान परिषद निवडणुकीचे नवे वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय। त्यानुसार 26 जूनला विधान परिषद निवडणुकीचं मतदान पार पडेल। त्यानंतर 1 जुलै रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल। 2 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघांसाठी ही निवडणूक पार पडतीये। या निमित्तानं महायुती आणि महाविकास आघाडीत पुन्हा एकदा राजकीय लढाई रंगताना पाहायला मिळणार आहे। लोकसभा निवडणुकीचा निकाल काय सांगतो यावरही शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील बरीच समीकरणं अवलंबून असतील। दरम्यान विधान परिषद निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना 31 मे ते 7 जून या कार्यकाळात उमेदवारी अर्ज भरता येईल। त्यानंतर 10 जून पर्यंत या अर्जांची छाननी केली जाईल आणि 12 जूनला हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।